नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून ही जी नीट आहे, नीटची प्रोसेस आहे ती लांबलेली आहे. या प्रोसेससाठी आपण बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत होतो. आपल्या नीटचा रिनीट झाली, त्याचा रिझल्ट पण लागलेला आहे. बरेच दिवस झालं वेटिंग पण आपण करत होतो. तर शेवटी ही जी कॅप राऊंड प्रोसेस आहे, जी आपली ॲडमिशन प्रोसेस असते, त्या प्रोसेसला आता हळूहळू सुरुवात होत आहे. त्याचं एक एक पाऊल त्या ठिकाणी पडण्यास आता चालू होत आहे. त्याचं पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते 4/8/2026 रोजी आपल्याला भेटलेलं आहे. तर त्या नोटिफिकेशन म्हणजे एक नोटीस आहे, त्या नोटीसनुसार आपलं जे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आहे, कॅप राऊंड रजिस्ट्रेशनच्या तयारीकरिताचं हे नोटीस आहे. त्या नोटीसमध्ये काय काय दिले आपण बघूयात. ही जी नोटीस आहे, ही नोटीस आपले जे ॲडमिशन्स आहेत हेल्थ सायन्स अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचे, ज्यामध्ये MBBS BDS BMS वगैरे आहे किंवा नर्सिंग वगैरे असतील, जे काही हेल्थ वैद्यकीय शिक्षण आहे त्याच्या अंडर जे ॲडमिशन होतात तर त्याच्या कोर्सबद्दल ही नोटीस आहे. ओव्हरऑल ही सर्वच ॲडमिशनला लागू पडते. तर बघूया त्या नोटीसमध्ये काय काय म्हटलेलं आहे. म्हणजे जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते जे कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला असणं गरजेचं आहे हे या नोटीसमध्ये दिलेलं आहे. दरवर्षी अशा प्रकारचं कुठलाही नोटीस वगैरे पडत नव्हती वेबसाईटला की तुम्ही हे डॉक्युमेंट्स आणा, ते डॉक्युमेंट्स आणा. तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये विचारू शकत होता किंवा कॉलेजमध्ये विचारून तुम्ही ते पुढे त्या ठिकाणी डॉक्युमेंट सगळे घेत होता, तयार करत होता. परंतु यावेळेस त्यांनी स्पेशल नोटीस दिलेली आहे. म्हणजे कॅप राऊंड प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर तुमच्याकडं हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. कारण बरेच विद्यार्थी हे डॉक्युमेंट्स नसल्यामुळं कॅप राऊंड रजिस्ट्रेशनमध्ये पात्र होत नाहीत, किंवा त्यानंतर जरी त्यांनी काही फेक डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले तरी पण फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते पात्रता फेरीमधून बाद होतात. त्यामुळं तुमच्याकडं थोडासा कालावधी भेटणार आहे. मिनिमम एक 5 ते 7 दिवस CET सेल तुम्हाला देऊ शकतं हे डॉक्युमेंट्स काढून घेण्यासाठी. त्यामुळे बघूयात कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते. यामध्ये सुरुवातीला इंग्लिशमध्ये नोटीस दिलेली आहे आणि त्यानंतर मराठीत दिलेली आहे. आता इंग्लिशमधली जी नोटीस आहे त्यात रिक्वायर्ड सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंटची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये आपण सरळ डायरेक्टली मराठीमधलंच बघूयात. तर याच्यामध्ये इंग्लिशमध्ये पण आहे, परंतु मराठीतलं थोडंसं व्यवस्थित राहील. सूचना क्रमांक 2 आहे नीट UG 2026साठी. शैक्षणिक वर्ष 26-27 मधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे MHS किंवा जे आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम जे आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबत नीट UG 26 मधील सर्व पात्र इच्छुक उमेदवारांना कळवण्यात येते की शैक्षणिक वर्ष 26-27 करिता राज्यातील शासकीय, शासन अनुदानित, विना अनुदानित अल्पसंख्याक महाविद्यालयातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या नीट UG 2026 पात्रता परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. म्हणजे कॅप प्रोसेसद्वारे हे सगळे ॲडमिशन होणार आहेत. त्याकरिता शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार असून उमेदवारांनी प्रवेशासाठी सोबतच्या यादीनुसार आवश्यक सर्व प्रमाणपत्राची पूर्तता करून ठेवावी. म्हणजे याची जे कॅप प्रोसेस आहे, कॅप राऊंड प्रोसेस आहे, कॅप रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चालू होणारी, त्या प्रोसेससाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची नोंद ठेवा किंवा याची लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे. तर नोंदणी प्रक्रियेवेळी उमेदवारांना त्यांनी प्रवेशाकरिता केलेल्या दाव्यानुसार आवश्यक कागदपत्र अपलोड किंवा सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे नोंदणी प्रक्रिया म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. कॅप रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसवेळी तुम्ही जे काही तुमचं रिझर्वेशन क्लेम करताय किंवा तुमचं जे स्पेशल रिझर्वेशन क्लेम करताय तर ते क्लेम करण्यासाठी तुमच्याकडं ते कागदपत्र असणं गरजेचं आहे. ते कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. नोंदणी प्रक्रियेपूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त करून घेण्यात यावेत. म्हणजे तुम्ही ते त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचे आहेत, म्हणजे काढून घ्यायचे आहे तात्काळ. आता यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी काय काय आहे बघूयात. तर प्रमाणपत्रांची यादी काय काय लागते त्यामध्ये नीट UG 2026 परीक्षा प्रवेशपत्र, 26चं जे प्रवेशपत्र आहे, परीक्षा प्रवेशपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट वगैरे आहे. त्यानंतर नीट UG 2026चं गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आहे. त्यानंतर 10वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे दोन्ही पण लागतं. त्या ठिकाणी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे नॅशनॅलिटीचं प्रमाणपत्र. याच्या नॅशनॅलिटीमध्ये काय एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल असं 3 नावाने एक प्रमाणपत्र असतं, किंवा काय जणांकडं एज अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर ते असतं. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, अधिवास म्हणजे डोमिसाईल. जुन्या काळी किंवा जुन्या काळी म्हणण्यापेक्षा 2014-15च्या अगोदर हे अधिवास प्रमाणपत्र त्या ठिकाणी भेटायचं मराठीमध्ये, परंतु आता ते सर्टिफिकेट मराठीतून बदलून आता इंग्लिशमध्ये झालं आहे आणि त्याचं नाव डोमिसाईल सर्टिफिकेट झालं आहे. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडं एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल असं सर्टिफिकेट असेल तर त्यांनी डोमिसाईलचं एक सेपरेट सर्टिफिकेट काढून घ्या.
आणि त्यानंतर दुसरा आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काही हॉस्पिटलचं वगैरे द्यायचं नाही, कारण सरकारी दवाखान्यामध्ये त्या हॉस्पिटलचं स्वतःचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे जे पेशंटसाठी वगैरे दिलं जातं, परंतु ते सर्टिफिकेट आपल्याला नको आहे. जे युनिव्हर्सिटीनं जे CET सेलनी त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेलं आहे तेच मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळेस ते मेडिकल सर्टिफिकेट भरण्यासाठी डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला असताना कुचकामी करतात, किंवा ते डॉक्टर त्यांचं जे पूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे नंबर लिहित नाहीत, ते फक्त त्यांची साईन करतात आणि ऑफिसचा स्टॅम्प किंवा त्या हॉस्पिटलचा स्टॅम्प किंवा डॉक्टरांचा क्लास 2चा स्टॅम्प किंवा क्लास 1चा स्टॅम्प त्या ठिकाणी मारायला लावतात. परंतु तुम्ही तसं करायचं नाही. त्यांना सांगायचं मला या राऊंडसाठी पाहिजे, ॲडमिटसाठी, याच्यामध्ये ते फेल होऊ शकतं. त्यामुळं पूर्णपणे त्याच्यावरती त्यांचं डॉक्टरांचं नाव, पूर्ण नाव, त्यामध्ये त्यांची सही, त्यांचं एज्युकेशन काय झालं आहे, पात्रता, रजिस्ट्रेशन नंबर, या 4-5 गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना लिहायला लावायच्या. आणि खाली एक ही असतं इन्फरन्स किंवा शेरा म्हणून आपण असतो की मेडिकली फिट फॉर ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, तर अशा प्रकारचं ते लिहून देतात. त्यानंतर ऑफिसचा स्टॅम्प आणि डॉक्टरांचा खाली स्टॅम्प, हे 2 गोष्टी कंपल्सरी त्या ठिकाणी घ्यायच्यात. तर मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र काढताना थोडंसं लक्ष द्या. बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटला गर्दी असते, त्यामुळे अशा वेळेस तुम्हाला जस्ट साईन मारून जा बोललं जातं. त्यानंतर वर त्याच्यावरती जावक नंबर देखील टाकायला लागतो. तर जावक नंबर सर्टिफिकेटवरती जावक नंबर टाकायला लागतो. त्यासाठी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये 100 रुपये चार्जेस असतात. तर काही ठिकाणी ते घेतात, काही ठिकाणी घेत नाहीत. ठीक आहे, तर ते बघून घ्या तुम्ही, ते एक असणं गरजेचं आहे. त्यानंतर शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला म्हणजे TC असतं, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, LC किंवा TC, ज्यांनी शाळा सोडल्याचा दाखला आपण त्याला म्हणतो. जात प्रमाणपत्रमध्ये याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्ही जर स्पेशल कास्टमधून असाल तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे. त्यानंतर SC ST VJ NT ABCD आहे. त्या शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर SC BC OBC SC SBC यांच्याकरिता जात प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. त्यानंतर जात वैधता सर्टिफिकेट आहे. जात वैधतामध्ये जे काय वरच्या जात ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट असतं त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी असतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडं कास्ट सर्टिफिकेट आहे, परंतु कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही. कारण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे बरेच विद्यार्थी 10वी झाल्यानंतर 11वी-12वीला कॉलेजला गेल्यानंतर ते अप्लाय करतात, किंवा काही जण अगोदर काढून घेतात, परंतु मोस्ट ऑफ वेळेस हे कॉलेजला गेल्यानंतरच अप्लाय करतात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं. ते त्याचे बरेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचे लपडे आहेत. ते बऱ्याच वेळेस ते रिटर्न येतं, फाईल माघारी येते किंवा त्याच्यामध्ये त्रुटी आढळतात, त्यामुळं हे लवकर निघत नाही. तर अशा वेळेस हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे या अपलोडच्या वेळेस. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट असतं, जे नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडतात त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. म्हणजे हे जे कास्टमधले कॅन्डिडेट आहे, जसं की SC ST साठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही आहे, परंतु बाकीच्या कास्टसाठी ही नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र EWS सर्टिफिकेट. आता EWS सर्टिफिकेट जे आहे, EWSमध्ये आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं EWSचं फॉर्मॅट पाहिजे, कारण EWS सर्टिफिकेट दरवर्षी आपल्याला काढावं लागतं किंवा कंटिन्युअसली ते चेंज होतं आपलं आर्थिक उत्पन्नानुसार असल्यामुळं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नमुन्यातील जे सर्टिफिकेट आहे EWSचं, आपलं केंद्र शासनाच्या नमुन्यातील ग्राह्य धरले जाणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे अनाथ प्रमाणपत्र. अनाथ प्रमाणपत्र म्हणजे ऑर्फनचं महिला किंवा बालविकास विभाग यांच्याकडून जे प्राप्त झालेलं असतं ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या असक्षम प्रमाणपत्र. असक्षम म्हणजे फिजिकली हँडिकॅप, PWD सर्टिफिकेट आहे. फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट डुप्लिकेट नसावं, हे ओरिजिनल सर्टिफिकेट असतं. हे काढण्यासाठी तुम्हाला जिल्हा लेवलवरती किंवा जिल्हा शल्य चिकित्सकच्या ऑफिसला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी काढून भेटतं. तर केंद्रीय परिषदेने निश्चित केलेल्या वैद्यकीय मूल्यांकन मंडळामार्फत देण्यात येणारं प्रमाणपत्र, जे काय तुमचे मूल्यांकन बनवलेले आहेत त्याच्या आधारे तुम्हाला किती पर्सेंटेज तुम्ही हँडिकॅप आहे ते दाखवणारं सर्टिफिकेट असतं, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर डिफेन्स आहे. डिफेन्स म्हणजे माहिती पुस्तिकेतील नमुन्यानुसार. आता माहिती पुस्तिका जी आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर आणखी वेबसाईटला अपलोड झालं नाही, येत्या काही दिवसांमध्ये 2 दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर वेबसाईटला अपलोड होईल. वेबसाईटला अपलोड झाल्यानंतर कॅप राऊंडच्या वेळेसच अपलोड होतं. ठीक आहे, तर ते अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला ते बघून त्याच्यामध्ये बघायचं आहे की डिफेन्सचं जे कुठला नमुना आहे त्यानुसारचं तिथे डिफेन्सचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर डोंगरी भाग. जर समजा तुम्ही डोंगरी भागात राहत असाल तर डोंगरी भागाचं सर्टिफिकेट, जसं की पालकांच्या डोंगरी दाखला
दाखला, म्हणजे तुमचे पॅरेंट्स हे डोंगरी भागात राहतात, हिली एरिया थोडक्यात. त्यानंतर पालकांचे डोंगरी भागातील अधिवास प्रमाणपत्र, पालकांचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र लागते, तुम्ही डोंगरी भागात राहता असं आहेत. जसं की सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये आदिवासी वगैरे राहतात, त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे 10वी-12वी पालकांचे अधिवास सोडलेल्या डोंगरी भागातून झाले असले पाहिजे. म्हणजे उमेदवाराचे 10वी-12वी जे आहे ही डोंगरी भागातूनच झालेली असायला पाहिजे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग MKB आहे, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा जो बॉर्डर जो एरिया आहे त्याच्यासाठी सर्टिफिकेट असतं MKBसाठीचं. उमेदवाराचे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कर्नाटक राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, उमेदवाराची मातृभाषा मराठी असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र. तर महाराष्ट्रात ॲडमिशन घेण्यासाठी थोडंसं याच्याबद्दल सूट दिलेली आहे. MKBचा मुद्दा बराच मोठा आहे, त्यामुळे याच्यामध्ये बरेच वेळोवेळी बदल झाले आणि हे जे सीमा भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडीशी सूट त्या ठिकाणी ॲडमिशनमध्ये भेटते MKBचे, तर त्यासाठी एक सर्टिफिकेट आहे. जर तुम्ही असाल तर तुम्ही ते लावू शकता. त्यानंतर अल्पसंख्याक संदर्भात आवश्यक प्रमाणपत्र, अल्पसंख्याक सर्टिफिकेट म्हणजे मायनॉरिटी सर्टिफिकेट. मायनॉरिटीमध्ये विद्यार्थ्यांना पुढे चालून स्कॉलरशिप वगैरे भेटते, साधारणतः 25-30 हजार 35 हजारपर्यंत मायनॉरिटी स्कॉलरशिप आहे. तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्माचा मातृभाषेचा उल्लेख असावा मायनॉरिटीसाठी. आता मायनॉरिटीमध्ये फक्त मुस्लिमच आहेत असं नाही, बाकीचे पण धर्माचे काही लोक जे मायनॉरिटीमध्ये राहतात ते आहेत. त्यानंतर धर्मसंस्थांकडून प्रमाणपत्र, उदाहरणार्थ मदरसा, बॅप्टिझम वगैरे आहे. आणि उमेदवार सदर धर्माचा मातृभाषा अल्पसंख्याक असल्याचे शपथपत्र देखील असणं गरजेचं आहे. भाषिक अल्पसंख्याकांसाठी शाळा सोडायच्या दाखल्यावर उल्लेख नसल्यास शाळेकडून मातृभाषेची नोंद असलेले प्रमाणपत्र घेण्यात यावे. अशा प्रकारचं हे अल्पसंख्याकांसाठीचं हे लेटर आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट. आधार कार्ड असणं गरजेचं आहे, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं पासपोर्ट्स असणं गरजेचं आहे. आता आधार कार्डचं हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस 2-2 सेटमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडं दोन कॉपीज, दोन झेरॉक्स सेट असायला पाहिजेत. एका डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स, अशा प्रकारे तुम्हाला 2 अलग अलग सेट तयार करायचे आहेत सगळ्या डॉक्युमेंटचे, ओरिजिनल डॉक्युमेंटचे. आणि त्याचे तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला 4 फोटोज त्या ठिकाणी 3.5x4 किंवा त्यापेक्षा थोडेसे छोटे असे 4 फोटोज तुम्हाला ॲटलिस्ट सोबत ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला ॲडमिशनची फॉर्मची फीस साधारणतः 1,000 पासून 1,500 ते 2,000 असते. तर त्या ॲडमिशन फॉर्म फीस देखील कॅशमध्ये बरेच कॉलेज घेतात किंवा काही जण DD मागवतात. तर DDसाठी तुम्हाला ज्या कॉलेजला नंबर लागेल त्या कॉलेजला तुम्हाला कम्युनिकेशन करून कॉल करून त्यांची जी काही DDची व्यवस्था आहे ते विचारायची आहे. कारण बऱ्याच कॉलेजमध्ये त्यांचं साईडलाच बँक असते, हॉस्पिटलमध्ये एरियामध्ये बँक असते, तर तिथून ते DD काढायला लावतात त्यांच्या बँकेचा तिथला. तर त्यामुळं त्यांना एकदा विचारा किंवा तुमचं DD चालतोय का बा, कारण बऱ्याच वेळेस DD बाउन्स होणं किंवा DDमध्ये काही त्रुटी आढळतात किंवा काय होतं, बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतात. तर त्यामुळं किंवा DD खराब होतो काय होतो, तर तुम्ही जातानाच काय करा, त्यांना विचारा, मगच तिथं जा किंवा अगोदर DD काढून जा किंवा तिथं गेल्यानंतर DD काढा. बऱ्याच वेळेस बँका वगैरे बंद असतात त्यामुळे DDसाठी प्रॉब्लेम येतो. तर हा विचार करून थोडंसं जा. तर हे टोटल 19 डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर याच्या व्यतिरिक्त देखील आणखी बाकीचे पण डॉक्युमेंट्स लागू शकतात, जसं की खेळाडू सर्टिफिकेट वगैरे आहे किंवा तुमचे काही स्पेशल सर्टिफिकेट्स असतील तर ते देखील त्या ठिकाणी लागतात. तर हे झाले अशा प्रकारे इन्कम सर्टिफिकेट वगैरे सोबत ठेवा, जे तुम्हाला लागणारच आहे. डॉक्युमेंट्स सगळे काढून घ्या. तर अशा प्रकारचे हे 19 डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर टिप दिलेली आहे खाली बघूयात. शासन प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 24 प्रमाणे आरक्षण 5 किंवा दिनांक 2 जुलै 2026 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ESBC व इतर मागास प्रवर्ग OBC करिता शैक्षणिक वर्ष 26-27 मधील प्रवेशाकरिता जात विरुद्ध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी जात विरुद्ध प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील व त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार असेल. अशा प्रकारे प्रवेश रद्द झाल्यामुळे सीट वाया गेल्या सदर विद्यार्थी प्रवेश माहिती पुस्तकातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईसाठी पात्र असेल याची नोंद घ्यावी. म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे सध्या जात वैधता सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी इथून पुढे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात येईल. तुम्ही समजा आता जात सर्टिफिकेटसाठी वैधतेसाठी अप्लाय केलं, तिथून पुढे तुम्हाला 6 महिने कन्सेशन राहणार आहे. 6 महिन्यात तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करायचं आहे. तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्या ठिकाणी दाखल करायचं आहे. तर नाही केलं तर तुम्हाला तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं जाईल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे आहेत हे डॉक्युमेंट्ससाठीची लिस्ट आहे सगळी. जर व्हिडिओ चांगला वाटला तर आपले चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढेही तुम्हाला अलग अलग व्हिडिओ ॲडमिशन प्रोसेसचे बनवणार आहे. त्याबद्दल तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. त्यामुळं पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.